6,80,000 रुपये किमतीच्या अंमली पदार्थांसह आरोपी ताब्यात. पुणे ग्रामीण पोलिसांची कारवाई. रांजणगाव परिसरात NDPS कायद्याअंतर्गत केलेल्या कारवाईत दिनांक 16 मार्च रोजी प्रतिबंधित MD अंमली पदार्थ बाळगणाऱ्यास अटक करण्यात आली आहे. नशामुक्त भारत अभियानाची सुरुवात भारत सरकारच्या वतीनं करण्यात आलेली असून भारत देश नशामुक्त करण्याच्या अनुषंगाने पुणे ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी अवैध व्यावसायिकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. त्या अनुषंगाने रांजणगाव MIDC परिसरात गस्त करत असताना प्राप्त माहितीनुसार अंमली पदार्थाची बेकायदेशीररित्या देवाणघेवाण होणार असल्याचं समजलं. नमूद ठिकाणी छापा टाकून आरोपी प्रशांत फक्कड मावळे याला ताब्यात घेण्यात आले. आरोपीच्या ताब्यातून 34 ग्रॅम वजनाचा प्रतिबंधित MD अंमली पदार्थांसहित 6,80,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध रांजणगाव पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 126 NDPS कायदा कलम 8(क)21(ब) प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अधिकच्या चौकशीत सदरचा अंमली पदार्थ विकास दाती राहणार माळीवाडी सोनगाव याच्याकडून घेतला असल्याचं आरोपीने कबूल केले. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अविनाश शिळेमकर, महादेव वाघमोडे, कुलदीप संगपाळ, अविनाश थोरात, तुषार पंधारे, जनार्दन शेळके, संजू जाधव, राजू मोमीन, सागर धुमाळ, राहुल पवार यांच्यासह रांजणगाव पोलीस स्टेशनच्या अंमलदारांनी केली आहे. प्रतिनिधीसह महाराष्ट्र जनता न्यूज पुणे. महाराष्ट्राचा बुलंद आवाज. क्षणोक्षणी अपडेट, सत्याचा निर्भीड शोध. राजकारण असो वा समाजकारण, शेती असो वा सामान्य माणसाचे प्रश्न, वा असो क्राईम रिपोर्ट, प्रत्येक बातमीचा अचूक वेध. ताज्या बातम्या आपल्यासाठी. पाहत रहा महाराष्ट्र जनता न्यूज. महाराष्ट्र जनता न्यूज नंबर 1 चॅनल. आजच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.